इथं आली आहे रॉस ऑमलेट खाताना मी काढून घेतलं. आता झालोय आम्ही रेडी. आता चाललोय बाहेर फिरायला. बाहेर जायला आम्ही दोघीही रेडी झालोय, पण इथं ह्या दोघांची मस्ती काही थांबत नाहीये. आता आम्ही बाहेर पडतोय. तुम्ही बघू शकता किती गरम होतं इथं. म्हणजे रात्री एवढं काही नाही वाटत, रूममध्ये पण काही नाही वाटत, पण बाहेर पडल्यानंतर खूप गरमी आहे. ढग तर आलेलेच आहेत, पण तरी काही फरक नाही आहे, गरम होतंच आहे. तर आता आई मी तीर्था तर झोपून गेली आहे. सो आम्ही चाललोय बाहेर. तुम्हाला दाखवते एक ठिकाण. तर आता आपण आलोय हॉटेल सम्राट. तिथं यांचं फेमस आहे रॉस ऑमलेट. ते ऑर्डर करतोय, तुम्हाला दाखवते. ही आहे आमची पहिली डिश, जी आहे ऑमलेट आणि ग्रेव्ही. हे असं काहीतरी आहे. आणि हा आहे तो, ह्याला म्हणतात पोई. पोई आहे. याची टेस्ट एवढी भारी आहे ना, वेगळीच आहे, काही सांगताच नाही येते. जे कोणी गोव्याला येत आहेत त्यांनी एकदा इकडे येऊन ट्राय कराच. आम्ही पण इथं वेट केलाय आणि इथं बसलोय. आता माझं रॉस ऑमलेट खाऊन झालेलं आहे. तर गरमी एवढी आहे, म्हणजे सांगताच नाही ते. मी आता गाडीत का बसली, आता गरम खूप होत आहे बाहेर. तर बघू शकता मी आतमध्ये बसले तरी मला गरम होतंय. अरे कहना क्या चाहते हो? इकडे गरमी खूप आहे. वातावरण तुम्ही बघा, बाहेर वातावरण असं आहे की पाऊस पडेल, पण असं बाहेर पडला तर जाणवते की बाबा गरमी खूप आहे. एवढ्या गरमीचा म्हणजे आम्ही रिस्क का घेतली, तर आमचा प्लॅन हा होता की आम्ही ठरवलं होतं की हिचा जो पहिला बर्थडे आहे तीर्थाचा, तो आम्ही मोठा सेलिब्रेट नाही करणार. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. पण त्यांना जो आपण टाइम देतो ना, तो लक्षात राहतो. क्या बात, ये बात है. ना बबला, बबला. मग आम्ही असं डिसाईड केलं की ठीक आहे की आपण गोवा ट्राय करू. आलो आम्ही काल रात्री गोव्याला. रात्री थोडा लेट झाला, त्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आली. अच्छा, मग मी सकाळपासून व्हिडिओ स्टार्ट केली बनवायला. हमको सिखा रिया है. आता झालेलं आहे आमचं रॉस ऑमलेट खाऊन. आता आम्ही निघतोच इकडून. आता सेकंड पॉइंट जो आहे तो सालिगावमध्येच आहे. सो तो एक ट्राय करणार आहे, दाखवते तुम्हाला. जो काही आहे तो अपडेट तुम्हाला देत राहू.